श्री स्वामी समर्थ भाग 1 श्रद्धेचे बळ. एक भक्त नेहमी म्हणायचा, स्वामी आहे म्हणून मला कशाचीही भीती नाही. एकदा मोठे संकट आले, पण तो डगमगला नाही. स्वामी म्हणाले, श्रद्धा असेल तर संकटही सेवेत बनते. भाग 2 संयमाची परीक्षा. एका व्यक्तीला लगेच फळ हवे होते. स्वामी म्हणाले, संयम ठेवा, वेळ आल्यावर खर्च सर्व मिळेल. थोड्याच दिवसात त्याच्या आयुष्याला योग्य वळण मिळाले. भाग 3 अहंकाराचा त्याग. एका विद्वान स्वामींकडे गर्वाने आला. स्वामींनी शांतपणे म्हणाले, ज्ञानापेक्षा नम्रता मोठी असते. त्या क्षणी त्यांचे डोळे उघडले. भाग 4 सेवा हीच साधना. एक भक्त रोजी गरिबांची सेवा करत असते. स्वामी म्हणाले, माझी पूजा करायची असेल तर माणसात मला पहा. भाग 5 विश्वासाचे फळ. अत्यंत कठीण परिस्थितीतही एक स्त्री स्वामींचे नाव घेत होती. स्वामींच्या कृपेने तिचे संकट दूर झाले. विश्वास कधी वाया जात नाही. भाग 6 मौनाचे महत्त्व. कोणीतरी स्वामींकडे खूप प्रश्न विचारत होते. स्वामी शांत राहिले. नंतर म्हणाले, मौनातूनही उत्तर मिळते. भाग 7 कर्माचा सिद्धांत. एकाने तक्रार केली, माझे नशीब वाईट आहे. स्वामी म्हणाले, कर्म सुधार, नशीब आपोआप बदलेल. भाग 8 संकटातील गुरुकृपा. अपघातातून वाचलेला भक्त म्हणाला, स्वामी तुम्हीच वाचवले. आम्ही हसले. गुरु सदैव पाठीशी असतो. भाग 9 लोभाचा त्याग. अधिक संपत्तीतून हव्यासाने एक माणूस दुःखी झाला. स्वामी म्हणाले, गरज मर्यादित ठेवा, समाधान आपोआप होईल. भाग 10 मनाची शुद्धता. बाह्य पूजा करणारा भक्त अंतःमरणाने अवस्था होतो. स्वामी म्हणाले, मन शुद्ध असेल तर पूजा आपोआप होते. भाग 11 धैर्य. नोकरी गेल्यावर भक्त खचला. स्वामी म्हणाले, ही शेवट नाही, नवी सुरुवात आहे. भाग 12 क्षमा. कोणीतरी अन्यायात केले म्हणून भक्त पंत झाला. स्वामी म्हणाले, क्षमेमध्येच खरे सार्थक आहे. भाग 13 साधेपणा. स्वामी साध्या वेशात असतो ते म्हणतो. साधेपणात समाधान दडवले आहे. भाग 14 नामस्मरण. एक भक्त रोज स्वामींचे नाव घेत असते. त्यांचे मन शांत झाले. नामस्मरण ही श्रेष्ठ औषध. भाग 15 गुरुवर संपूर्ण समर्पण. भक्त म्हणाला, आता सर्व तुझ्यावर सोपतो. स्वामी म्हणाले, जो पूर्ण शरण येतो त्याची जबाबदारी मी घेतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.